नमस्कार शेतकरी मित्र हो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्र शेतकऱ्याच्या अर्थचक्राला खऱ्या अर्थानं गती देणारं पीक म्हणजे कांदा. बाजारभाव जर भेटला तर शेतकरी मालामाल नाही तर कंगाल, अशीच काहीशी अवस्था शेतकऱ्याची आता होताना दिसत आहे. अगदी जुलै महिना संपत आला तरी देखील कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी वाढलेला आहे. उलट यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून त्या ठिकाणी घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजारभावात अजून घसरण होती की काय, याला घाबरून शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये कांदा विकताना दिसत आहे आणि याचमुळे बाजार समितीत आवक त्या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळत आहे. परंतु जवळजवळ 60 ते 65 जे काही टक्के कांदा उत्पादक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी कांदा जो काय तो 40 साठवलेला आहे आणि बाजार नसल्यामुळे हेही शेतकरी त्या ठिकाणी हवालदिल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. याशिवाय कांद्याची निर्यात झाली, मागणी आणि पुरवठा ही सोबतच कांद्याचे जे काही विक्रमी उत्पादन आहे यामुळं कांदा भावाचं गणित यावर्षी त्या ठिकाणी फसलं का अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही या सर्व गोष्टी पूर्वत होऊन बाजारभावात बदल होणार का असा प्रश्न शेतकऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी विचारला जात आहे. तर होय शेतकरी मित्रांनो, या ऑगस्ट महिन्यामध्ये कांदा बाजारभाव वाढीचा ट्रेंड त्या ठिकाणी असणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून बाजारभाव वाढीसाठी किंवा बाजारभाव वाढी संबंधीचे 3 ते 4 अपडेट आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि आपल्या चॅनल जर अजूनही सबस्क्राईब जर नसेल केलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील. शेतकरी मित्र हो, भरमसाठ भांडवल खर्च करून कांदा कवडीमोल भावाने विकताना शेतकऱ्याला अतिशय त्या ठिकाणी आत्ताच्या क्षणी दुःख होत आहे. परंतु कांदा त्या ठिकाणी खराब होण्यापेक्षा किंवा काही शेतकऱ्यांना साठवायला जागा नसल्यामुळे शेतकरी ही त्या ठिकाणी आहे त्या भावामध्ये कांदा विकताना आता त्या ठिकाणी दिसत आहे. मित्र, ऑगस्ट महिन्यामध्ये बाजारभाव नेमका कसा असू शकतो, निर्याती एकूण कशी असू शकते, एकूण मागणी आणि पुरवठा कसा असू शकतो हे आपण त्या ठिकाणी आता पाहणार आहोत. नेमका बाजार हा का वाढत नाही हे पाहणंही त्या ठिकाणी तितकंच महत्त्वाचं आहे. आता सर्वात पहिल्यांदा कांदा निर्यातीबाबत सरकारचं जे काही धोरण आहे ते मागच्या 2 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून इलेक्शन झालं तेव्हापासून त्या ठिकाणी सातत्यानं बदलत आहे. शिवाय लोकमत वृत्तपत्रामधून मिळालेल्या माहितीनुसार GNPT बंदरातून आखाती देशांना जी काय कांद्याची निर्यात होते त्यामध्ये त्या ठिकाणी सौदी अरेबिया असेल, दुबई असेल, श्रीलंका असेल, मलेशिया, सिंगापूर या देशांना त्या ठिकाणी दर महिन्याला 2500 कंटेनरची निर्यात केली जात होती. मात्र आता ही त्या ठिकाणी घसरून 40% घसरून ही त्या ठिकाणी 1000 कंटेनरवरती त्या ठिकाणी आलेला आहे आणि याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बसलेला आहे. याशिवाय जो काय आपला मुख्य ग्राहक आहे तो म्हणजे त्या ठिकाणी बांगलादेश यांनी देखील त्या ठिकाणी स्वदेशी कांद्याला त्या ठिकाणी प्राधान्य देत भारतीय कांदा आयातीवरती 10% शुल्क त्या ठिकाणी लावलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आणि कांद्यावरती बांगलादेशने त्या ठिकाणी आघोषित आयात बंदी घातलेली आहे आणि म्हणूनच शेतकरी हा आर्थिक संकटात त्या ठिकाणी सापडलेला आहे. नुसतं शेतकरी नाही तर व्यापारी असेल, निर्यातदार असेल यांच्यामध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण त्या ठिकाणी आहे. त्यामुळं बदलत्या धोरणांचा त्या ठिकाणी एकंदरीतच या कांद्याच्या निर्यातीला फटका बसलेला आहे. सोबतच भारताचा जे काही ग्राहक देश आहे ते आता त्या ठिकाणी पाकिस्तानचा कांदा किंवा चीनचा कांदा त्या ठिकाणी घेताना दिसत आहे. पाकिस्तान आणि चीन हे त्यांना कांद्याचा पुरवठा करताना त्या ठिकाणी दिसत आहे. सोबतच चीन आणि पाकिस्तानचा हा जो काही कांदा आहे आता हा ग्राहक देशांना त्या ठिकाणी जे काही भारताचे ग्राहक आहे पाकिस्तान आणि चीन हे त्या ठिकाणी त्यांना 18,920 रुपये प्रति टन म्हणजेच 18 रुपये किलो या दराने त्या ठिकाणी कांदा देत आहे. तर भारताचा कांदा घेण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी 23,290 रुपये प्रति टन एवढे पैसे त्या ठिकाणी मोजावे लागतात. म्हणजे भारताचा कांदा हा त्या ठिकाणी त्यांना जवळजवळ 4.5 ते 5 रुपयाने त्या ठिकाणी महाग जात आहे. यामुळे कमी दराने मिळणाऱ्या कांद्याला त्या ठिकाणी या आयातदार देशांनी पसंती त्या ठिकाणी दिलेली आहे. केंद्र सरकारच्या या धरसोडीच्या धोरणामुळे निर्यातीला त्या ठिकाणी फटका बसला आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जी काय भारतीय मार्केटची जी काय जागा होती ती आता चीन आणि पाकिस्तानने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि याला त्या ठिकाणी सरकारच कारणीभूत आहे असा दावा कांदा बाजारभाव अभ्यासकांकडून त्या ठिकाणी केला जात आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कांदा बाजारभाव वाढीचा विचार करता या गोष्टींचा भारत सरकारने त्या ठिकाणी तातडीनं विचार करायला हवा. अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक जर निर्णय जर घेतला तर त्या ठिकाणी बाजारभाव वाढ ही त्या ठिकाणी शक्य आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता पारंपरिक ग्राहका व्यतिरिक्त सुद्धा अजूनही बाजारपेठा शोधणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. शिवाय कांद्याला सरकारी अनुदान असो किंवा मग निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदान असो याच्यामध्ये वाढ करणं ही त्या ठिकाणी सातत्यानं गरजेचं आहे. याच गोष्टी कांदा बाजारभाव वाढायला आणि कमी व्हायला त्या ठिकाणी कारणीभूत असतात. एकंदरीत काय तर सरकारने जर कांद्यासंदर्भात त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय जर घेतला तर ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याचे बाजारभाव हे निश्चितपणे त्या ठिकाणी वाढतील यातच त्या ठिकाणी शंका नाही. शेतकरी मित्र, ही माहिती तुम्हाला जर योग्य आणि उपयुक्त जर वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.